मित्रांनो, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही बोगद्यांचे 70% काम पूर्ण झाले आहे. यातील एक बोगदा 1.75 किमी लांबीचा आणि दुसरा 8.93 किमी लांबीचा असून 23 मीटर रुंदीचे दोन्ही बोगदे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. त्यात 4 लेन असतील. हा बोगदा केव्हा तयार होईल हे आपण आता जाणून घेणार आहोत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बांधण्यात येत असलेल्या या बोगद्यांच्या कामाची डेडलाईन सातत्याने वाढत आहे. कारण आधी लॉकडाऊनमुळे त्यांच्या कामात व्यत्यय आला. त्यानंतर मार्च 2024 ही डेडलाईन निश्चित करण्यात आली. TOIच्या अहवालानुसार हे दोन्ही बोगदे जुलै 2024 पर्यंत तयार होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. 6,695 कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा हा बोगदा प्रकल्प स्वतः खूप खास आहे. या बोगद्याची रुंदी 23.75 मीटर आहे. त्यामुळे या बोगद्याला जगातील सर्वात रुंद बोगदा म्हटले जाईल. या बोगद्यात आग लागू नये यासाठी अधिक चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या बोगद्याच्या उभारणीमुळे मुंबई-पुणे हे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्याच्या आत दगड पडू नयेत म्हणून जागोजागी रॉक बोल्ट तयार करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक 300 मीटरवर बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आग लागल्यास हाय प्रेशर वॉटर मिक्स त्वरित कार्यान्वित केली जाईल. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे महामार्गाचे अंतर कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता लोणावळा ते खालापूर टोल पॉईंटपर्यंत वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून 500 मीटरपेक्षा जास्त उंच आहे. या बोगद्याला एक्सप्रेसवेशी जोडण्यासाठी केबल स्टेड ब्रिज बांधण्यात येत आहे. चीनमध्ये 13.60 मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. हा 16.62 किलोमीटर लांबीचा बोगदा यांगझी नदीखालून जातो. परंतु मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा बोगदा 23 मीटरपेक्षा जास्त रुंद असणार आहे. MMRDA कडून समुद्रावर देशातील सर्वात लांब 21.8 किमीचा पूल बांधला जात आहे. मुंबई बाजूला शिवडी ते नवी मुंबई बाजूला चिर्ले जोडणाऱ्या सुमारे 18,000 कोटी रुपयांचे MTHL बांधकाम सुरू आहे. या बहुउद्देशीय प्रकल्प जपान सरकारच्या JICAच्या वित्तीय संस्थेच्या मदतीने राबवण्यात येत आहे. MTHLचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तो सुरू झाल्यानंतर या पुलावरून दररोज 70,000 वाहने ये-जा करतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओलाही एक लाईक द्या.